बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी इगतपुरीतून समोर येते। इगतपुरीमध्ये पर्यटकांवर हल्ला करण्यात आला। 6 ते 7 संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। तरुणीची टवाळखोरांनी छेड काढल्यावरून सगळा वाद पेटला होता। कुटुंबाचा पाठलाग करत टवाळखोरांनी हल्ला केला होता। हल्ल्यात गाडीची तोडफोडही करण्यात आली तर मारहाणीचाही प्रयत्न करण्यात आला। हल्लेखोरांनी काही किलोमीटरपर्यंत पाठलाग करत ठिकठिकाणी हल्ले केले। यानंतर आता 6 ते 7 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। टोल नाक्यापाशी जेव्हा त्यांनी आमचं गाडीचं स्विच ऑफ केला, एका मुलांनी काचं तर फुटलेलं होतं, तर तिथं त्या मिस्टरांची अशी गच्ची वगैरे धरली। त्याच्यात त्यांची 2 तोळ्याची चेन पडली का हुसकवली ते आम्हाला नाही कळलं, पण ती हरवली। आणि त्याच्या आधी माझ्या जावेचा एक मोबाईल होता 1.5 लाखाचा, तो सुद्धा तिथं पडलेला आहे। लोकेशन दाखवते पण मोबाईल सापडत नाही आहे आम्हाला अजून पण त्यांचा। तर आता दोन्ही वस्तू साहेब बोलले, आम्ही हे सायबरना सांगून मोबाईलचं बघतो आणि ह्या लोकांकडून काय आम्हाला रिकव्हरी वसूल करायचं आम्ही आमचं पाहून घेऊ। ते आम्हाला सहकार्य पूर्ण करताय आणि करणार आहे। मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, आपल्या नाशिक पोलिसांवर। तर नेमकं काय घडलं ते आपण पाहतोय। नाशिकमधील कुटुंब भावली धरणावर पर्यटनासाठी आलं होतं। संबंधित कुटुंबातील एका तरुणीकडे बघून शिट्टी वाजवत टवाळखोरांकडून छेड काढण्यात आली। छेड काढल्यावरून संबंधित कुटुंबानं टवाळखोरांना जाब विचारला। टवाळखोरांकडून काही किलोमीटर पर्यंत पर्यटकांच्या कारचा पाठलाग करण्यात आला। लाकडी दांड्यासह रॉडनं हल्ला केला। हल्लेखोरांकडून संबंधित कुटुंबाच्या कारची तोडफोडही करण्यात आली। दुचाकी कारमधून पर्यटकांचा पाठलाग केला। तर या सगळ्या घटनेसंदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत जोडलेले। किरण, इगतपुरीतील हा धक्कादायक प्रकार, पर्यटकांवर हल्ला करण्यात आला, काय अधिक माहिती? अंकिता, अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल। नाशिकचे कुटुंब आहे, भागवत कुटुंब हे एकूणच पर्यटनासाठी भावली धरणावरती गेलेले होते आणि तिथे काही स्थानिक टवाळखोर होते। त्यांनी या कुटुंबातील एका मुलीची छेड काढली आणि त्यानंतर हा संपूर्णपणे वाद झाला। आणि त्यानंतर हे पर्यटक जेव्हा रिटर्न नाशिककडे येत होते त्यानंतर या लोकांनी या गाडीचं पाठलाग करून गाडीची तोडफोड केली। अगदी 8 ते 10 किलोमीटर पाठलाग करून गाडीची तोडफोड केली आणि त्यानंतर या कुटुंबावरती जे हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या प्रकरणानंतर या कुटुंबाने नाशिकच्या आधी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर हे संपूर्ण जो घटना आहे तो जे आहे ते भावली डॅम म्हणजे नाशिकच्या इगतपुरी परिसरामध्ये घडल्याने हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो घोटी पोलीस ठाण्यामध्ये एकूणच दाखल झाला। आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस जे आहे ते संशयित आरोपींचा शोध घेत होते आणि त्यानंतर आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार 6 ते 7 संशयित आरोपींना हे पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि अधिक चौकशी करताना आपल्याला बघायला मिळतोय। पण हे खरं तर या कुटुंबावरती हा संपूर्ण जे हल्ला झाल्यानंतर या परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि या संशयित आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी कुटुंबियांकडून केली जाते। निश्चित किरण, मात्र आता या संशयितांची चौकशी कशा पद्धतीने सुरू आहे आणि पुढे या सगळ्या संदर्भात कारवाईची प्रक्रिया कशा पद्धतीने असेल? काल रात्री उशिरा घोटी पोलिसांनी या 6 ते 7 संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते। जेव्हा भागवत कुटुंब हे पर्यटनासाठी भावली डॅमवरती गेलेले होते आणि त्यानंतर या संशयित आणि कुटुंबामध्ये वाद झाला, एका मुलीची छेड काढण्यावरून हा संपूर्णपणे वाद झालेला आहे अशा पद्धतीचा आरोप कुटुंबियाकडनं करण्यात आलं आणि त्यानंतर हा संपूर्ण जो आहे तो प्रकार घडला। या संशयित आरोपींनी गाडीचं पाठलाग करून गाडीवरती हल्ला केला। संपूर्ण गाडीचे काच फुटलेले आहेत आणि काच या गाडीमध्ये असलेल्या काही महिलांवरती सुद्धा लागले आणि महिला सुद्धा जखमी झालेल्या आहेत। खरं या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत या आरोपींची शोध घेत जवळपास 6 ते 7 संशयित आरोपींना आता ताब्यात घेतलेला आहे। आणखीनही काही आरोपी यामध्ये आहेत का त्या संदर्भात पोलीस आता तपास किरण, एक करताना महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो। ज्या आरोपींना ताब्यात घेतलेले त्यांची नावं स्पष्ट होऊ शकली आहे का? अद्याप अंकिता त्या संदर्भात कळू शकलेलं नाही, कारण रात्री उशिरा या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अगदी काही वेळानंतर या सगळ्या संदर्भात नाशिकचे पोलीस अधीक्षक एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये खरं तर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती पोलीस देतील एक अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि या सगळ्या अनुषंगाने आता पोलिसांच्या तपासाला वेग आल्याचं बघायला मिळतं। जी किरण, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।